नकोय. नंदू, आजचा दिवस ना माझा इतका छान गेला ना. अरे तू, दादा, अगदी पाटकर बाबा सुद्धा सगळेजण कामाला लागले होते. का तर मला आणि माझ्या पोटातल्या बाळाला खरवस खावासा वाटतोय म्हणून. ते सुद्धा घरातली एकही बाई हजर नसताना. इतकं भारी वाटत होतं मला, इतका आनंद होत होता. पण माझ्या या आनंदापुढे आनंदीला काय वाटत असेल? तुझ्या आनंदामुळे त्यांना का वाईट वाटेल? उलट त्यांनाही आनंद होतोच आहे. अरे मला माहिती आहे आनंदी आहे ती. स्वतःचं दुःख लपवून ते विसरून दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानते ती कायम. पण याचा अर्थ असा नाही ना नंदू की तिचं दुःख आपल्या लक्षातच येऊ नये. नाही, मला मान्य आहे की माझी प्रेग्नन्सी तिने अगदी सहज स्वीकारली आहे. आपल्या बाळाचे तर ती आत्तापासून लाड करते. पण ही माझी प्रेग्नन्सी, आपलं बाळ हे सतत तिच्या समोर. वर्षा, तू असं का बोलतेस? तू काही मुद्दामून त्यांच्या समोर जात नाहीस ना. उलट त्याच तुला भेटायला येतात तुझ्या काळजीपोटी. नंदू, हे बघ, कुणीही मुद्दामून करत नाहीये. पण आनंदी समोर गेल्यावर ना मला प्रत्येक वेळेला गिल्टी वाटतं. अरे मला असं वाटत राहतं की तिला हवी असलेली गोष्ट मला मिळाली आणि मला. नंदू, आपण इकडून लांब निघून जाऊया. नाही, नकोच तिच्या डोळ्यासमोर थांबणं. कारण काय आहे ना की हे असे नवस करणं, हे अशी देवापाठी ती जे धावते ना, हे सगळं करणाऱ्यातली आनंदी नाहीये. नंदू, मला काय वाटतंय माहितीये का की मी तिच्या सतत समोर असते ना, मला पाहून हे असे विचार, हे वेडे विचार तिच्या डोक्यात येतात. म्हणून आपण इकडून. ऐकून घे. हे बघ, अशा वेळी राघव दादा आणि आनंदी वहिनींना सोडून जाणं योग्य नाही. आज जरी तुझ्या आईने जे काय केलं त्यावर आनंदी वहिनींनी पडदा टाकला असला तरी तुला आणि मला दोघांनाही नक्की माहिती की आनंदी वहिनी स्वतःहून देवळात गेलेल्या नाहीत. तुझी आईच त्याला कारणीभूत आहे. आणि आता आनंदी वहिनींची अवस्था तू बघते, मग आता त्यांना समजावून सांगणं आणि त्यांना यातून बाहेर काढणं हे आपलं कर्तव्य आहे. देवळात जायला, देवीचं व्रत करायला आईने नाही सांगितलंय मला. मी स्वतःहून गेले देवळात. माझी इच्छा होती देवळात जायची. का गेलीस तू देवळात? मूल हवंय तुला, मला सगळं माहिती. पण जीव धोक्यात घालून तू असं काय करणारस? कशासाठी? तुझ्या जीवावर बेतून मला नकोय मूल. राघव, कुठे होतीस तू? आनंदीवर इतकं मोठं संकट आलंय ह्याचा तुला पत्ता तरी आहे? जेव्हा आनंदीला तुझी खरी गरज होती, कुठे निघून गेली होतीस तू? सो काय तिला त्रास आता होतोय हा तुला वाचवता आला असता ना? आनंदीने मला जायला सांगितलं. जसा तू तिला समजवण्याचा प्रयत्न केलास ना, तसा मी पण केला. राघव, तुझी आई आणि आनंदी या दोघी जणी मिळून जे करण्याचा प्रयत्न करतायत ना, ते मला कधीही मान्य होणार नाही हे आनंदीला माहिती होतं. म्हणून तिने मला जायला सांगितलं. पहिल्यांदा ती मला अत्यंत वाईट वाटेल असं बोलली. मला माहितीये राघव, आनंदी तशी नाहीये. मी तिला अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला, तुझी आई जे करते ना ते सगळं चुकीचं आहे. तिला ते पटतच नाही. आईची यात काहीच चूक नाहीये रमा. आनंदीचं मन विचलित झालेलं आहे आणि म्हणून ती हे सगळं काही करत बसली. ही हसण्याची वेळ आहे. तुला काही सांगायचं असेल तर स्पष्ट बोल. राघव, तुझी आई आनंदीला काय लेवलला मॅनिप्युलेट करते ना तुला कळत नाही. त्यात तिला असं भासवलं जातंय हे सगळं तिच्या भल्यासाठी चाललंय.
मग हे सगळं तिच्या जीवावरती जरी बेतलं ना तरी सुद्धा आनंदी हे सगळं हसत करायला तयार होतीये. रमा, तुला कायम आईबद्दल काही ना काहीतरी प्रॉब्लेम आलेलाच आहे. मी आईला जाब विचारला, तिची यात काहीच चूक नाहीये. तुला जे वाटतंय तसं नाहीये. मला माहितीये असा विश्वास नाही बसणार तुझा. थांब. बघ, आणि आता मला सांग, अजूनही तुझ्या आईची काहीच चूक नाहीये का? काय आहे? तुझ्या आईनं आनंदीला मूल व्हावं म्हणून 10 लाख रुपयाची ट्रीटमेंट सुरू केली आणि या ट्रीटमेंटची काही खात्री नाही. आनंदीने मला याबद्दल काही सांगितलं नाही. कसं सांगणार ती? आनंदीचं म्हणणं तुझ्यापर्यंत पोहोचूच दिलं जात नाहीये. तिच्याकडनं शपथा घेतल्या आहेत, वचन घेतलंय, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं तिच्या भल्यासाठी चाललंय असं दाखवण्यात येतंय. मग आता तू मला सांग, या सगळ्या प्रकरणात तुझ्या आईची काहीच इन्व्हॉल्वमेंट नाहीये? दोघांनी परस्पर जाऊन पैसे भरले, ट्रीटमेंट सुरू केली, मला काहीच माहित नाही. एवढे पैसे आणले कुठून यांनी? मुलगा व्हायला हवाय ना, वंशाला दिवा हवाय, यासाठी सुलक्षणाबाई काहीही करू शकतात. माझ्या वेळेस आठवतंय ना तुला? मुलगा व्हावा म्हणून एका बायकोला गमावलंयस तू, आता दुसऱ्या बायकोला गमावू नकोस. रमा, खरं आहे. वाटलंच मला तुझा विश्वास नाही बसणार, म्हणूनच ही फाईल दाखवली. राघव, तुझा विश्वास नसेल बसत अजूनही तर हॉस्पिटलमध्ये जाऊन विचार. तुला कधीपासून माहित होतंय? जेव्हापासून ट्रीटमेंट सुरू झाली तेव्हापासून. मग तू हे मला का नाही सांगितलंस? मी हे सगळं आनंदीला सांगितलं होतं, तिला सावध केलं होतं, तिने नाही ऐकलं माझं. मला असं वाटलं की आनंदीला हे सगळं कळेल, ती तुला सांगेल, पण नाही सांगितलं तिने. आणि आज तर डोक्यावरून पाणी गेलं म्हणून तुला सांगायची वेळ आली. इतका मोठा निर्णय या दोघी परस्पर कसं काय घेऊ शकतात? मला कुणाला सांगावं असं वाटलं नाही. आणि आनंदीच्या जीवावर बेतू शकतं हे माहीत असून सुद्धा. तुझी आई नातवासाठी जे प्रयत्न करतेय ना ते आनंदीच्या जीवावर बेतणारच आहे. राघव, आई हे सगळं करतायत यात मला काहीच नवल नाही वाटत, पण आनंदीला का हे सगळं कळत नाहीये याचं आश्चर्य वाटतंय. माहित होतं, तू मला का नाही सांगितलंस? तू मला सांगायला पाहिजे होतंस. तू मला हे सांगितलं असतंस की आईच्या नादाला लागून आनंदी असं काहीतरी करायला जाणार. मला का नाही सांगितलंस तू? तुला चांगलं माहितीये आनंदी दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून स्वतःच्या जीवाची सुद्धा काळजी करणार नाही. ती आपल्या माणसासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. तुला चांगलं माहितीये. मला का नाही सांगितलं? राघव, तुला माहिती नाहीये हे सगळं वाटतं तितकं सोपं नाही. तुला काय वाटतं हे सगळं आनंदीने मला सांगितलं नाही? हे तिने मला सांगितलं नाही, हे मी माहिती करून घेतलं. आनंदी फक्त तुझी बायको नाही तर ती माझी मैत्रीण सुद्धा आहे. तिने काही गोष्टी माझ्यापासून लपवल्या तेव्हा त्यात घुसखोरी करण्यात काहीच अर्थ नाही. मी भूत आहे, मला काही मर्यादा आहे, मला काही नियम आहेत, ते तोडून नाही जाऊ शकत मी पुढे. आता मी हे सगळं जाणून घेतलंय. आजही तिचा विश्वास तोडल्याचं वाईट वाटतंय मला, पण गोष्टच इतकी गंभीर आहे आणि तुझ्या आईच्या नादी लागून आनंदी वाहवत चालली. तिला असं वाटतंय की हे सगळं तिने केल्यामुळे सुलक्षणाबाई तिच्यावरती प्रेम करतील आणि त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी आनंदी हे सगळं करतील. आणि तुझी आई या सगळ्याचा गैरफायदा करून घेते. प्लीज राघव, आनंदीला कुठलीही इजा होण्याच्या आधी तिला थांबव प्लीज.
काय करत होतीस तू? हे मला आवाज देऊ शकली नसतेस? अहो असं कुठलीच गोष्ट मला सांगायचीच नाही असं ठरवलंस तू? आनंदी, हे खिचडी आणली आहे, गरम गरम मऊसूत खिचडी आहे. मी नाही बनवली, मालतीताईंनी बनवली, म्हणजे त्यांनीच आणली. मी नाही बाई बनवली. म्हणजे कसं उगाच माझ्या हातचं जेवण तुम्हाला आवडेल नाही आवडेल, तुझ्यावर आता मला वेगळे प्रयोग नाही करायचेत. असा का बघतोयस? काही नाही, द्या खाते. नाही, मी भरवते ना, मी माझ्या हाताने भरवते. थांब थांब थांब, आणि इकडे काय? मी भरवतो, राहू दे. मी भरवलं असतं. नको, राहू दे. बरं बाई, तुझी बायको कर बाई, लाड कर. आई, अरे तू नाही, तुझ्यासाठी वेगळी आहे, ती आनंदीला भरव. घे आनंदी, खाऊ शकतेस तू. आनंदी, लागलं तर आहे अजून, मला फक्त आई म्हणून हाक मारा. रागवलेलंच आहे, राघव. जाऊ दे, आनंदीला बरं वाटलं की मग जाईल त्याचा राग. ऐको, अगं अगं अगं, काय काय करतेस तू? हा, काय नाही, काय हवं तुला? डाळ. सांगायचं ना, अगं मी आहे, राघव आहे, तुला काय गरज आहे काम करायची? बसायचं ना बाळा शांतपणे. हा, ठीक आहे, मी ठेवते. डाळ शिजवायला टाकते. हा, कशाला? मी केलं असतं ना. नाही, ठीक आहे. काय ग राजा? ए आनंदी, हो, ए असं आता इथे काम करायची गरज नाहीये तुला. हा, तू सांग तसं तसं मी करत जाईल ना. तू फक्त आराम कर. ए बाळा, भूक लागली असेल आई सगळ्यांना. काय नाही, हो. भात लावते. मग ते काय मोठं शास्त्र आहे? मला तू सांगतस तसं मी केलं असतं ना. बघ आता ते उचलशील का नीट? हो देवा बाळा, आता तुला इथे यायची गरज नाहीये, मी तुला तेच सांगते. जरा आराम कर माझी आई. ही ट्रीटमेंट चालू आहे. हा, ती ट्रीटमेंट नीट नको का व्हायला? तब्येत चांगली ठेव. हा, खूप आराम कर, असे तंदुरुस्त कर स्वतःला. पैसे आपण अर्धे पैसे भरले ट्रीटमेंटचे आणि अर्ध्या पैशाची तजवीज मी केली आहे. आणि ऐक, आज जायचंय आपल्याला डॉक्टरकडे. लक्ष आहे ना? येऊ शकशील ना तू? जमेल ना तुला यायला बाळा? जमेल. हा, जाऊयात डॉक्टरांकडे. जाऊया. जा मग तू तयारी कर. एवढं कर. हो, मी करते ना, मी करते. काय करायचं मला सांग. हे उरलेलं टाकू ना याच्यामध्ये. हे बघ टाकलं. हे बघ, मीठ घे. हा, हो, मी देते. मीठ ना किती टाकायचं सांग? एक चमचा टाक. एक चमचा. हळद 1 चमचा. हळद छोटा. हो, टाकते. आता मी थांबते. डाळ शिजेपर्यंत मी थांबते इथे. लक्ष ठेवा. हो, लक्ष ठेवते.
हा आवरून. हो बाळा आवरून जा, सावकाश जाशील ना. डॉक्टर, माझी मिसेस आनंदी राघव कर्णिक आणि माझी आई या दोघी तुमच्याकडे आल्या होत्या आणि माझ्या मिसेसवर एक ट्रीटमेंट त्या सुरू करत आहेत तुमच्याकडून, ज्यामध्ये माझी काहीच इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. मला कसलीच कल्पना दिली गेलेली नव्हती. नवरा म्हणून काय नेमकी ट्रीटमेंट सुरू करणार आहात तुम्ही हे जाणण्याचा मला अधिकार आहे. हो, तुमच्या मिसेस माझ्याकडेच ट्रीटमेंट करत आहेत, पण मी त्याआधी त्यांना त्या ट्रीटमेंटच्या कन्सर्न फॉर्मवर तुमची सही आणायला सांगितलेली. ह्याच गोष्टीची मला काही कल्पना दिली गेलेली नव्हती. ठीक आहे, तुमची परवानगी नसेल तर तुम्ही तसं तुमच्या मिसेसशी बोलून घ्या. मी बोलेन तिच्याशी. नेमकी काय ट्रीटमेंट सुरू करणार आहात ते सांगाल का प्लीज? हो, या वर्षा मॅडम बरोबरच त्या आल्या होत्या आणि तेव्हाच त्यांनी मला त्यांचे रिपोर्ट्स पण दाखवले आणि बाळ होण्याचे काही चान्सेस आहेत का तेही विचारलं. तेव्हाच मी त्यांना या ट्रीटमेंटबद्दल सांगितलं. दादा, मला याच्याबद्दल काही माहिती नाही आहे. आनंदीने डायरेक्ट. हो, ॲक्च्युली त्या एकट्याच आल्या होत्या. म्हणजे तुम्ही बाहेर गेलात ना, त्यानंतर त्या माझ्याकडे आल्या आणि एकदा त्या तुमच्या आईसोबत सुद्धा आल्या होत्या. बट यू डोंट वरी, ही ट्रीटमेंट खरंच खूप उपयुक्त आहे. म्हणजे 100पैकी 70% पेशंटवर ही ट्रीटमेंट उपयुक्त ठरली असा रेशो आहे. हे बघा, ही 7 महिन्यांची ट्रीटमेंट आहे आणि यामुळे खरंच लोकांचं आयुष्य बदलत आहे. ज्या बायकांना मूल होऊ शकत नाहीये अशा बायकांना ही ट्रीटमेंट दिली गेली, त्यांना मूल झालं आहे आणि त्यामुळे त्यांचं कुटुंब आनंदातही आहे. बरोबर, पण ज्या 30% बायकांवर ही ट्रीटमेंट उपयुक्त ठरली नाही त्याचं काय? तुम्ही निगेटिव्ह का विचार करता? माझ्या बायकोच्या जीवाचा प्रश्न आहे. तिचा जीव मी धोक्यात नाही ना घालू शकत. नका काळजी करू. अहो, तुमच्या बायकोनी विश्वास ठेवूनच ही ट्रीटमेंट सुरू केली. तुम्हीही विश्वास ठेवा. कारण तिला रिस्क फॅक्टर माहित नाही म्हणून. हे बघा, तुमच्या बायकोनी या ट्रीटमेंटची पूर्ण माहिती घेऊनच ही ट्रीटमेंट घेण्याचा निर्णय घेतलेला आणि त्यांनी मला त्याचं ॲडव्हान्स पेमेंट सुद्धा केलं आहे. एकूण किती खर्च होणार आहे? 10 लाख रुपये. दादा, त्यांना पैसे उभं करायला प्रॉब्लेम येत होता, पण त्यांनी थोडेसे पैसे जमा करून ही ट्रीटमेंट सुरू केली आहे आणि उरलेले पैसे लवकरच भरू असं तुमच्या आई म्हणाल्या आहेत. आणि आता तुम्हाला सुद्धा या ट्रीटमेंटबद्दल कळलंय तर तुम्ही त्यांना मदत करू शकतात. उरलेले पैसे भरा आणि ट्रीटमेंट पूर्ण करा. हा थांबा इथेच. आई किती झाले हो. बरोबर आहे ना? थांब 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 थांब, मी पकडते. नाही नाही ठीक आहे. नाही नाही, पकडू दे बाई मला. उगाच तोलबिल जायचा. ट्रीटमेंट व्हायची आहे, सगळं व्यवस्थित होऊ दे ग बाई. मुद्दाम लवकर निघालो का तर घाई नको व्हायला ना, म्हणून मला व्यवस्थित पकड. हा काय ग, काय झालं? आई, दुसऱ्यांदा जातोय आपण ट्रीटमेंटसाठी. यांना सांगून टाकूयात ना. काय ग आनंदी, परत तेच? हा, आपलं ठरलंय ना राघवला नाही विचारायचं, नाही सांगायचं. हा चल. तसं नाही आई, काल काय घडलं बघितलं ना तुम्ही. मी दर्शनाला गेले, व्रत केला, हे त्यांना आवडलं नाहीये, पण काही बोलले नाही मला ते. काल समजून घेतलं, काळजी दाखवत होते, पण आता हे ट्रीटमेंटचं आपण त्यांना सांगितलं नाही ना तर मला असं त्यांना फसवल्यासारखं वाटतंय. आई नाही 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 आई, ऐका तुम्ही, आपण खरंच सांगून टाकूयात त्यांना. मला योग्य नाही वाटत हे. आपण सांगूयात त्यांना, समजून घेतील ते. दादा तू शांत हो. हे बघ, आईला यातलं काही कळत नाही. आपण तिच्याशी जाऊन बोलू ना. ती फसली असणार आहे या सगळ्यात. फसली असणार, पण आनंदीने परस्पर निर्णय घेतला ना. चल. आणि वर्ष इथे काय करतात?